भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज अगदी पारंपरिक रेसिपी घेऊन आले, ते म्हणजे भाकरीचे, शिळ्या भाकरीचे तुकडे. आणि आपण भाकरी वेस्ट करतो आणि बनवलेल्या त्या वाया जातात. वाया जाऊ नये म्हणून अशी मस्त रेसिपी करायची. ही पारंपरिक रेसिपी आहे. बरेच जणी भाकरी भिजत घालून पोह्याप्रमाणे करतात, पण त्यापेक्षाही ही खूप छान लागतात. तुकडे करून पहा. आता याचे तुकडे करून घेऊ. मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे त्या भाकरीचे. आणि ज्वारीची, बाजरीची, ज्वारीची तेवढी ज्वारीची किंवा मक्याची चालते. बाजरीच्या भाकरीची नाही चांगली लागत. आता असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपण दुकानदाराकडे गेलोत ना, तर ज्यावेळेला धान्य वजन करतात ना, थोडे जर चिमटभर जरी जास्त झाले ना, ते काढतात. आणि इतकी आपण अन्न वाया घालतो. ते जनावरे नसतात तर शेतीमध्ये, तर आपण कचरा कुंडीमध्ये टाकतो. तर तसं न टाकता तर अशी पारंपरिक रेसिपी करून खा, मस्त लागते. तर आता काय करायचं आहे, ह्याचे तुकडे करून झालेले आहेत. तर आता कढईमध्ये 2 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे पहा. अगोदरच मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं, म्हणजे तुकडे आहेत ना खूप छान लागतात. जिरं मोहरी टाकूया त्याच्यामध्ये, आणि हिंग तर टाकूया त्याच्यामध्ये. गरम मसाला घेतलेला आहे थोडासा, म्हणजे त्याच्यात धना जिरा पावडर सगळं आहे. हळद, कढीपत्ता, कांदा घालूया. कांदा चांगला परतवून घेऊ. आणि बरेच जणी टोमॅटो देखील घालतात, पण टोमॅटो घालायचं नाही आहे. तुकडे असेच करायचे, पारंपरिक तुकडे मस्त लागतात. मग ह्याच्याबरोबर तुम्ही दही किंवा लोणचं बरोबर घेऊन खाल्लात तर मस्त लागते. आता कांदा भाजलेला आहे, तर याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालूया. पाणी म्हणजे मापातच घालायचं आहे पाणी, जास्त पण नाही आणि कमी पण नाही आहे. तर एका भाकरीसाठी मी पाऊण वाटी पाणी घेतले. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता पाण्याला उकळी आली की आपण हे तुकडे घालायचे त्याच्यामध्ये भाकरीचे. आणि आता हे एक अर्धा मिनटामध्ये हे तुकडे बनवून तयार होतात, फार वेळ लागत नाही. हे पहा, आता वरती जरा झाकण ठेवायचं, फक्त वाफ काढायची आहे. जास्त काही शिजवत बसायचं नाही आहे. लगेच ही भाकरी शिजली जाते आणि पातळ असल्यामुळे पटकन शिजते. थोडंसं आता वरती झाकण ठेवूया याच्यावरती आणि वाफ काढायची आहे. आणि गरमागरम ही पारंपरिक तुकडे तयार झालेले आहेत पहा. तुम्हाला आता हे पाणी दिसतं याच्यामध्ये. गॅस बंद केला की लगेच हे तुकडे जे आहेत ते ओढून घेतं रस्सा. आणि आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भाकरीचे तुकडे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करायला विसरू नका. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.